नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खराब झालेले काळे झालेले गॅसचे बर्नर कशा पद्धतीने स्वच्छ करायचे आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। तुमच्याकडील गॅसचे बर्नर जर खराब झालेले असतील तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा। आता आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे। अशा प्रकारचं इथे मी एक जुनं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बर्नर ठेवून द्यायचे आहेत। हे बर्नर या पातेल्यामध्ये ठेवल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। येथे आपल्याला पाणी कडक गरम करून घ्यायचं आहे। ते पाणी आता आपण या बर्नरवरती घालूया। बर्नर बुडतील इतपत पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे। अशा प्रकारे याच्यामध्ये मी पाणी आता घालून घेतलेलं आहे। पाणी घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला लिंबाच्या सालीचं लिक्विड घालायचं आहे। हे कशा प्रकारे बनवायचं आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आता याच्यातील हे लिक्विड आपण 7 ते 8 चमचे अंदाजे घालून घ्यायचं आहे। याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता किंवा विनेगर असेल तर विनेगरचा सुद्धा वापर करू शकता। आता इथे मी इनो घेतलेला आहे। हा इनो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इनो घालून झालेला आहे। आता आपल्याला हे असेच 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। आता 10 मिनिट झालेले आहेत। 10 मिनिटानंतर आपल्याला आता हे घासून घ्यायचं आहे। आता याच्यातून हे बर्नर तुम्हाला मी काढून दाखवते। काढल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडे स्वच्छ व्हायला लागलेले आहेत। आता हे बर्नर आपल्याला घासून घ्यायचे आहेत। घासण्यासाठी इथे मी साबणाचा वापर करणार आहे आणि इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे, त्याच्या साहाय्याने आपण हे दोन्ही बर्नर घासून घ्यायचे आहेत। येथे मी तारेच्या घासणीने सुद्धा हे घासत आहे। ज्या ठिकाणी जास्त काळं आहे त्या ठिकाणी मी तारेच्या घासणीने घासून घेत आहे। या पद्धतीने इथे मी दोन्ही बर्नर घासून घेतलेले आहेत। बर्नर घासून झाल्यानंतर आता हे धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते या पद्धतीने हे स्वच्छ झालेले आहेत। हे बर्नर जर तुम्हाला आणखीन स्वच्छ करायचे असतील तर ते तुम्ही 1 तास भिजत ठेवू शकता। आता हे दोन्ही बर्नर मी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यावरती तुम्ही बघू शकता या पद्धतीने स्वच्छ झालेले आहेत। ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। थँक्यू।